नमस्कार सर्वांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सर्व खुश असतील. काय मुलांचे ग्राउंड बाकी आहेत त्या मुलांना पण बेस्ट ऑफ लक. चांगली तयारी ठेवा मित्रांनो. जे लेखी बाकी तरी चांगली तयारी ठेवा लेखीची. बघा मित्रांनो, आता एक गुड न्यूज तुमच्याकरता आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे की 2025 जी पोलीस भरती आहे त्या विषयावरती आहे. आपण 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता एक भरतीचा आणि याची आज पेपरला जे आलेले लोकसभा पेपरला आलेलं आहे आणि त्यानंतर बघा अजून त्याच्या पुढची गोष्ट आहे. ते तुम्हाला गोष्ट कुणी सांगितली नाही आतापर्यंत यूट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. ती गोष्ट म्हणजे काय की कशा प्रकारे प्रत्येक वर्षामध्ये पोलीस भरती निघणार आहे. याचे एकच स्ट्रॉंग कारण आहे आणि त्या स्ट्रॉंग कारणामुळं ही पोलीस भरती प्रत्येक वर्षी निघणारच. तर कारण तुम्ही नक्कीच ऐकून जा, तुम्हाला शेवटीपर्यंत कारण कळून जाईल. आणि एक सर्वांना विनंती आहे, जे नवीन मुलं आहेत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. कारण आपल्या चॅनलवरती सर्व माहिती ही खात्रीपूर्वक असते. महाराष्ट्रामधील प्रत्येक शासकीय नोकरी जी आहे त्या नोकरीविषयी आपण माहिती ही खात्रीशीर आणि विश्वासू आणतो. ठीक आहे, बघा वळूया आपल्या आजच्या अपडेटकडे. आता डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होऊ घालणार आहे असा वृत्तांत, अशी बातमी ही लोकसत्तेला आलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी पद सांगितले आहेत 7,500 पदं आणि मुंबईला 1200 पदं ते सांगितलेलं त्यांनी. आणि बघा 2022-23 मध्ये बघितलं ह्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये 35,000ची भरती झालेली आहे. आता 2024 मध्ये रिक्त पदांची भरती ही 7,500 म्हणतात. पाठीमागे फडणवीस साहेब 9,000 म्हणले होते. तुम्हाला मी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 12,000 पोलीस भरती ही होणार आहे 2025 मध्ये. आता मुलांना जर कन्फ्युजन वाटलंय की सरांनी सांगितले 12,000 प्लस होणार आहे, काही जण 9 सांगतात. आता बातमी आलेली आहे 7,500. खरं काय बघा, तुम्हाला आपण जे सांगितलं होतं की 12,000 पोलिसांची प्लस भरती होणार आहे, त्यापेक्षा कमी पद हे निघू शकत नाहीत. त्याला कसं मी तुम्हाला सांगितलं तू समजून घ्या. बघा महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसंख्येच्या मानानं पोलिसाचं बळ हे कमी आहे, मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये खूप असे पोलीस स्टेशन्स नवीन निर्माण झालेले आहेत. पर्याय नंबर 3 की महाराष्ट्रामध्ये सायबर पोलीस स्टेशन जोडल्यामुळं. नंबर 4, महाराष्ट्रामध्ये जे बघा तस्करी व्हायची गांजाची किंवा अंमली पदार्थांची त्याबद्दल नवीन जो एक विभाग आहे तो जोडला गेला आहे पोलीस स्टेशनला, तो विषय झाला. आणि लोकसंख्येनुसार जी संख्या असायला हवी ती संख्या, ह्या सर्व गोष्टी विचारामध्ये घेतल्या तर 9,000 प्लस जागा याच्यात भरणार आहेत. आणि जर नवीन पदनिर्मिती झाली तर कमीत कमी 12 प्लस जागा ह्यात जाऊ शकतात. 2025च्या डिसेंबर पर्यंत ज्या जागा वॅकंट होतील त्यांच्यावरती भरती निघणार. आणि प्लस मध्ये अजून भरती कुठली होणार माहिती आहे का, ज्या ठिकाणी ह्या नवीन ज्या झालेल्या आहेत घटना 4-5 या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी ही भरती प्रक्रियेमध्ये अजून जागा ॲडिशनल ह्या ऍड होणार. हा त्याला मुद्दा. आता बघा, जो धोरणं होते पोलीस स्टेशन कुठं असावं कसं असावं हे जे काही धोरणं होते त्या धोरणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. पहिलेचे धोरणं वेगळे होते, हे धोरणं वेगळे आहेत. जर पोलीस स्टेशनची संख्या वाढली तर परिणामी तिथं मनुष्यबळ सुद्धा वाढवावं लागतं. ठीक आहे, आता जो आपला मुद्दा होता तो बघूया आपण. हे भरती प्रक्रिया बघा, डिसेंबर त्यांनी सांगितलं डिसेंबरमध्ये भरती होणार आहे, पण डिसेंबरच्या पहिलंच याचे फॉर्म भरून घेतले जातील. आणि जे मुंबईची एक्झाम संपली, मुंबईची भरती प्रक्रिया पूर्ण झाली की लागलीच ह्या भरतीला सुरुवात होऊ शकते असं समजतंय. आता जो मुद्दा आपला मेन आहे तो मुद्दा समजून घ्या की प्रत्येक वर्षी भरती का निघेल. बघा, पहिलं ट्रेनिंग सेंटरला जेवढी संख्या होती ते लिमिट वाढवलेली आहे. आता हे लिमिट हे कायम वाढवलेलं असणारच आहे. 8,400 प्लस लोक एका वेळेस 10 PTS मध्ये PTC मध्ये ते ट्रेनिंग पूर्ण करू शकतात. म्हणजे बघा 8,400 जर लोकांची भरती प्रक्रिया म्हणजे ट्रेनिंग द्यायची असेल, ते कॉलेजेसमध्ये एवढी क्षमता वाढवायची असेल, मग त्या ठिकाणी पर्यायी त्या PTC मध्ये तिथं स्टाफ पण वाढवला पाहिजे. आणि हा स्टाफ विनाकारण पोचणं हे शासनाला सुद्धा जड जाणारी गोष्ट आहे. त्यामुळं शासनाने जो निर्णय घेतलेला आहे 8,400 पदांचा, तो निर्णय हा जण योग्य घेतलेला आहे. आणि त्यांनी पुढल्या गोष्टी बघितलेल्या आहेत की भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षाला
जास्तीत जास्त भरती काढावी लागणार आहे आणि त्यावेळेस जास्ती भरती निघेल त्यावेळेस त्या लोकांना आपल्याला ट्रेनिंगला पाठवायला आपली गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी क्षमता वाढवली. म्हणजे जर पुढे 5 वर्षामध्ये जर भरती नसल्या असत्या तर यांनी यांच्यावरती भागून नेलं असतं. पण असं न करता जी संख्या वाढवायला पाहिजे होती ते संख्या वाढवून त्यांनी 8,000 चर्चा केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये यानंतर जी भरती प्रक्रिया होईल ते प्रत्येक भरती प्रक्रिया ही 9,000 पदावरून जास्त भरती होणार. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, प्रत्येक वर्षी भरती होणार 100%. कारण पोलीस भरती आणि पोलीस जे संख्या आहे ती लोकसंख्येवरती अवलंबून असते आणि कायदा सुव्यवस्था ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं लागलीच प्रत्येक वर्षी ही भरती प्रक्रिया हे सुरू होईल. पण ते 8,000 9,000 प्लस पदं हे प्रत्येक वर्षी असू शकतात. ठीक आहे. जो आपला मुद्दा होता तो मग तुम्हाला मुद्दा कळला असेल शेवटचा. आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे आणि यशस्वी प्रत्येक वर्षी नक्कीच होणार. तुमचं एकूणच याविषयी मत काय मित्रांनो नक्कीच कमेंट करा. आणि 2025 साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ज्या मुलांनी बघा या वर्षामध्ये ज्या चुका केलेल्या आहेत, ज्या चुकामुळे ते लागू शकले नाहीत, त्या चुका टाळा आणि एक नवीन रोडमॅप बनवा. एक नवीन टाइम टेबल, नवीन वेळापत्रक बनवून तुम्ही परत कामाला लागा. पण यावेळेस काम आणि प्रयत्न हरण्यासाठी न करता जिंकण्यासाठी करा. कारण 9 महिने 6 महिने जे टायमिंग असेल त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच्या स्वप्नाला तुम्ही जगा. तुमचं ते स्वप्न नक्कीच साकार होईल. ठीक आहे. एक व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. सबस्क्राईब करा.